श्री नारायण गजानन गावंड। आज कोणी त्यांना गावंड साहेब, कोणी एनजी, तर कोणी चेअरमन साहेब म्हणतं। त्या गावंड साहेबांच्या 75 वर्षांच्या प्रवासाची ही झलक। साहेबांचा जन्म 17 ऑगस्ट 1948 साली पेण तालुक्यातील मसद या गावी झाला। सौभाग्यवती राधाबाई आणि श्री गजानन गावंड यांचा मोठा मुलगा म्हणजेच आपले गावंड साहेब। साहेबांना चंद्रकांत नावाचा एक भाऊ, तर जया, सुनीला आणि लता अशा 3 बहिणी। साहेबांच्या वडिलांचा शेती हा मुख्य व्यवसाय आणि त्यात जोडीला गाई म्हैशी पाळण्याचाही त्यांना छंद होता। साहेबांचं बालपण तसं फार कष्टात गेलं, त्यामुळे त्यांना वडिलांबरोबर लहानपणीच घर सोडावं लागलं। मध्यंतरीच्या काळात त्यांचे वडील मुंबईमध्ये नोकरीसाठी आले आणि दातिवली या गावात स्थायिक झाले। साहेब तेव्हा 12 वर्षांचे होते। लहानपणापासून गाई म्हैशींची आवड असल्यामुळे दातिवली येथे असताना साहेबांनी वडिलांचा दूध विक्रीचा व्यवसाय हाती घेतला। ते दूध विक्रीसाठी कळवा गावात येऊ लागले आणि म्हणतात ना, जे व्हायचं ते चांगल्यासाठीच होतं, अगदी तसंच झालं। नियतीने कळवा गाव ही साहेबांची कर्मभूमी ठरवली आणि साहेब कळवा गावात दाखल झाले। साहेबांनी तिथे 4 वर्षे दूध विक्रीचा व्यवसाय केला। या दरम्यान त्यांची ओळख श्री गोपाळराव पाटील आणि श्री हिरा पाटील यांच्याशी झाली। साहेबांमधला प्रामाणिकपणा आणि कष्टाळू वृत्ती पाहून त्या दोघांनी श्री ठाकूर यांच्याकडे शिफारस करताना गावंड साहेबांना सोसायटीवर कामावर ठेवण्याचं सुचवलं। अशा प्रकारे साहेबांनी पहिली सुरुवात केली ती 1965 साली सोसायटीच्या रेशनिंग दुकानावर क्लार्क म्हणून। तिथेच त्यांची ओळख आदरणीय श्री गोपीनाथ पाटील साहेबांशी झाली। पाटील साहेब तेव्हा कळवा सोसायटीचे ऑडिट करायचे। पाटील साहेबांचा सुशिक्षितपणा आणि तत्परतेनं निर्णय घेणं तरुण व्यक्तिमत्वाच्या गावंड साहेबांना इतकं भावलं की त्यांनी पाटील साहेबांना आपला आदर्श मानला। गावंड साहेब पाटील साहेबांना दादा म्हणायचे। रेशनिंग दुकानात काम करताना गावंड साहेबांच्या लक्षात आलं की तेव्हा तिथे काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत। त्या त्यांनी पाटील साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्या। पाटील साहेबांनी सुद्धा तत्परतेनं निर्णय घेऊन त्यामध्ये काही बदल केले आणि त्यांच्यामुळेच कळवा सोसायटी नफ्यात येऊ लागली। गावंड साहेबांच्या कार्यकुशलतेमुळेच गोपीनाथ पाटील साहेबांचाही त्यांच्यावरचा विश्वास वाढला आणि पाटील साहेबांनी त्यांच्याकडे सोसायटीच्या परचेस डिपार्टमेंटची जबाबदारी दिली। 1968 साली गावंड साहेबांनी बँकेत ग्राहकांचे पैसे चोरी करणाऱ्या एका चोरास पकडून दिलं। त्यावेळी त्यांचं खूप कौतुक झालं आणि कळवा सोसायटीच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनी त्यांचा गौरवही करण्यात आला। 1970 साली कोल्हापूर येथील सहकारातील प्रगती पाहण्यासाठी एक मोठा अभ्यास गट कोल्हापूर येथे गेल्यानंतर कळवा, खारीगाव, नवी मुंबई इत्यादी परिसरातील नागरिकांची आर्थिक गरज ओळखून आपलीही एक हक्काची सहकारी बँक असावी असे श्री गोपीनाथ पाटील साहेबांच्या मनात आले। तिथून परत आल्यानंतर त्यांनी लगेचच पारसिक बँकेच्या स्थापनेची तयारी सुरू केली आणि सुरुवात झाली एका नव्या पर्वाची। बँकेचे भाग भांडवल जमा करताना कळवा गावात आणि इतर ठिकाणी घरोघरी जाऊन भाग भांडवल जमा करणे आणि लोकांचा विश्वास संपादित करण्याची मोहीम सुरू झाली आणि 24/4/1972 रोजी आपली पारसिक बँक रजिस्टर झाली। त्यावेळेस आदरणीय श्री गोपीनाथ पाटील साहेबांनी गावंड साहेबांना पारसिक बँकेमध्ये कॅशियर पदावर रुजू होण्याचे संकेत दिले। कळवा सोसायटीमध्ये मिळणाऱ्या पगारापेक्षा त्यांना पारसिक बँकेत 25 रुपये कमी पगार मिळणार होता, पण तरी देखील पाटील साहेबांचा विश्वास आणि शब्द कसा बरे मोडावा म्हणून गावंड साहेबांनी ही जबाबदारी आनंदानं स्वीकारली आणि अल्पावधीतच ते पारसिक बँकेचे एम्प्लॉई नंबर 1 झाले। अशा प्रकारे त्यांचा कळवा सोसायटी आणि पारसिक बँकेचा प्रवास सुरू झाला। 1974 साली ते कळवा सोसायटीच्या संचालक पदाच्या निवडणुकीस उभे राहिले आणि भरघोस मतांनी निवडून आले। 20 फेब्रुवारी 1976 रोजी साहेबांचं लग्न झालं। कुमारी प्रमिला हिरा पाटील यांच्याबरोबर साहेबांचं लग्न झालं। साहेबांच्या जीवनामध्ये त्यांच्या सासूबाई म्हणजेच सौभाग्यवती चंद्राबाई हिरा पाटील यांचं खूप मोलाचं योगदान आहे। सासूबाईंनी साहेबांवर मुलासारखं प्रेम केलं। गावंड साहेब देखील त्यांचा खूप आदर करायचे आणि आजही करत आहेत। आजही ते सांगतात की पारसिक बँकेच्या स्थापनेमध्ये सौभाग्यवती चंद्राबाई हिरा पाटील यांचं खूप मोलाचं योगदान आहे। त्या काळी पारसिक बँकेचे भाग भांडवल जमा करण्यासाठी त्या महिलांच्या मीटिंग घेत होत्या। गावंड साहेबांना प्राजक्ता आणि धरती अशा 2 मुली तर विक्रांत नावाचा मुलगा अशी 3 अपत्य आहेत। साहेबांच्या पत्नीने
तिन्ही मुलांकडे अगदी व्यवस्थित लक्ष देत त्यांचा सांभाळ केला. किंबहुना वेळ प्रसंगी साहेबांचे सगळे नातेवाईक आणि घरही सांभाळलं. साहेबांना कधीही बँक आणि सोसायटीचं काम करण्यापासून त्यांनी वंचित ठेवलं नाही. त्यांनी साहेबांना खऱ्या अर्थाने सावलीसारखी साथ दिली आणि आजही ती सावलीसारखी साथ देत आहेत. 1974 ते 1990 पर्यंत गावंड साहेबांनी कळवा कन्झ्युमर सोसायटीच्या संचालक पदाची धुरा सांभाळली आणि सन 1991 पासून कळवा सोसायटीच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळताना सोसायटीचा शाखा विस्तार आणि उलाढाल यावर लक्ष केंद्रित केलं. सोसायटीच्या व्यवसायामध्ये आणि आर्थिक उलाढालीमध्ये वाढ झाली. 1977 साली साहेबांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली खरी आणि निवडूनही आले, परंतु राजकारणात त्यांना फारसा रस कधीच वाटला नाही. त्यामुळे पुन्हा ते कधीच राजकारणाच्या वाट्याला गेले नाही. मात्र सहकार क्षेत्र त्यांना सारखं खुणावत होतं आणि त्यांनी हा आपला सहकार क्षेत्रातला प्रवास असाच पुढे सुरू ठेवला. अशा प्रकारे सोसायटी आणि बँकेची दिवसेंदिवस प्रगती होत होती. परंतु गावातल्याच काही विघ्नसंतोषी व्यक्ती गावंड साहेबांबद्दल अफवा पसरत होत्या. तेव्हा पाटील साहेबांनी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये खंबीरपणे गावंड साहेबांना साथ दिली. त्यांच्या या विश्वासामुळेच गावंड साहेबांनी कधीच अशा अफवांची पर्वा केली नाही. गावंड साहेब इमाने इतबारे आपलं काम करत राहिले. पाटील साहेबांबरोबरच त्यांनी ॲडव्होकेट पी पाटील, ॲडव्होकेट वाय पाटील, प्राध्यापक सोमण सर आणि श्री विजय गावंड यांच्यावर गावंड साहेबांची असीम श्रद्धा होती. त्यामुळे गावंड साहेब नेहमी त्यांचा सल्ला घ्यायचे. 2004 साली ॲडव्होकेट पी पाटील साहेबांच्या सांगण्यावरूनच 2.5 वर्षे नोकरी बाकी असताना देखील गावंड साहेबांनी सेवानिवृत्तीचा निर्णय घेतला. अर्थात असा निर्णय घेण्यामागे ॲडव्होकेट पी पाटील साहेबांची दूरदृष्टी होती. गावंड साहेबांनी संचालक मंडळावर येऊन बँकेचा कारभार हाती घ्यावा अशी साहेबांची मनोमन इच्छा होती. गावंड साहेबांनीही त्या निर्णयाचा स्वीकार करत ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. पण निवृत्ती घेतल्यानंतरही गावंड साहेब घरात कधीच बसून राहिले नाही. सतत काम करत राहायचे. फक्त कळवा सोसायटीच नाही तर त्यांनी अध्यक्ष म्हणून कळवा नाईट स्कूल, सदस्य म्हणून कंझ्युमर कोऑपरेटिव्ह फोरम मुंबई, संचालक म्हणून कोकण नागरी सहकारी बँक असोसिएशन कल्याण, सदस्य म्हणून जवाहर वाचनालय कळवा, कोषाध्यक्ष म्हणून वार्षिक लोकमित्र मंडळ खानिवली, सदस्य म्हणून पारसिक वृक्षमित्र मंडळ ठाणे या पदांवर काम केलं. आदरणीय श्री गोपीनाथ पाटील साहेब हे पर्यावरण प्रेमी होते. ते दर रविवारी त्यांच्या ग्रुप सोबत पारसिक डोंगरावर जायचे आणि वृक्षारोपण करायचे. तिथे नवीन विचारांची देवाणघेवाण व्हायची. दिनांक 17/11/2005 रोजी पारसिक परिवाराला निराश करणारी एक घटना घडली. ती घटना म्हणजे श्री गोपीनाथ पाटील साहेब यांचं निधन झालं आणि ते आपल्यातून निघून गेले. आपला राजा आपल्याला सोडून गेला अशी भावना गावंड साहेबांच्या मनात होती. पाटील साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावंड साहेब सहकार क्षेत्रात काम करत राहिले. कळवा सोसायटीच्या चेअरमन पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर श्री गावंड साहेबांनी कळवा सोसायटी या प्राथमिक ग्राहक संस्थेला मध्यवर्ती ग्राहक भंडाराची श्रेणी प्राप्त करून दिली. 1994-95 साली सिडको मार्फत संस्थेसाठी ऐरोली व नेरुळ येथे भूखंड खरेदी करून दिले. त्याचबरोबर नवीन इमारत बांधून डिपार्टमेंटल स्टोअर सुरू केलं. संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या कळवा येथील इमारतीचा पुनर्विकास करून नवीन 4 मजली इमारत बांधून सर्व शाखा संगणकीकृत व वातानुकूलित केल्यावर त्यांनी ग्राहक सेवा केंद्र सुरू केलं. तसेच मेडिकल स्टोअर सुरू केलं, जे आज ग्राहकांना मूळ किमतीवर 10% सूट देऊन कमी दरात औषध विक्री करतं. आज मितीस संस्थेची 10 ग्राहक भंडारे, 2 मेडिकल स्टोअर्स, 3 शिधा वाटप केंद्र आणि वारणा शिवामृत दूध विक्री केंद्र असा मोठा परिवार आहे. या सर्वांची उलाढाल कोटींच्या वर आहे. संस्था दरवर्षी नफ्यात असून नियमित 12% लाभांश सभासदांना देत आहे. संस्थेच्या भरीव कार्याची पोचपावती म्हणूनच नागपूर येथील भव्य समारंभात महाराष्ट्र शासनातर्फे 16/1/2018 रोजी सन्मानपत्र देऊन सहकार भूषण पुरस्काराने संस्थेचा गौरव करण्यात आला. या गौरवाचं श्रेय प्रामुख्याने श्री नारायण गावंड साहेब यांच्या कार्यकुशलतेला आणि परिश्रमाला जातं. 2007 साली गावंड साहेब बँकेच्या संचालक मंडळावर निवडून आले आणि नोव्हेंबर 2021 पासून ते बँकेचे चेअरमन आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बँकेला उत्कृष्ट सहकारी बँक प्रथम पुरस्कार, बँक ब्ल्यू रिबन पुरस्कार, बँकिंग फ्रंटियर तर्फे बँकेला मोठ्या सहकारी बँकांच्या श्रेणीमध्ये बेस्ट NPA मॅनेजमेंट पुरस्कार,
दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन तर्फे 2,500 ते 5,000 कोटी पर्यंतच्या ठेवी असलेल्या बँकांच्या गटातून प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार बँकेला मिळाला आहे. गावण साहेब हे आधी बँकेचे कर्मचारी होते आणि आज चेअरमन आहेत. परंतु असं जरी असलं तरी आजही ते सर्व कर्मचाऱ्यांबरोबर हसत मुखाने आणि कुठलाही बडेजाव न करता कर्मचाऱ्यांमध्ये वावरतायत. कठीण काळात कर्मचाऱ्यांची बाजू घेत आहेत. त्यांना नेहमी कर्ज वाढवण्यासाठी प्रेरित करतात. तसेच ते नेहमी सांगतात की कोणालाही कर्ज देताना काही प्रॉब्लेम असेल तर सरळ मला भेटा. ते जेवढे शिस्तप्रिय आहेत तेवढेच कर्मचाऱ्यांमध्ये मिसळणारेही आहेत. गावण साहेबांना क्रिकेट खेळायला आणि बघायला खूप आवडतं. बँकेच्या क्रिकेट टुर्नामेंट मध्येही ते न चुकता हजेरी लावतात. तसेच त्यांना बुद्धिबळ आणि कॅरम हे दोनही खेळ आवडतात. गावण साहेब त्यांच्या तरुणपणी कामाच्या व्यापामुळे गावी जास्त जात नव्हते, पण निवृत्तीनंतर गावातील सर्व कार्यक्रमांना ते आवर्जून हजेरी लावतायत. त्यांच्या मसद गावातील लोकही त्यांना खूप मानतात, त्यांच्यावर खूप प्रेम करतात. मध्यंतरी गावण साहेबांची तब्येत ठीक नव्हती, परंतु लढवय्या वृत्तीमुळे त्यांनी आजारावरही मात केली आणि पुन्हा एकदा काम करण्यासाठी सज्ज झाले. आजही ते बँकेच्या भरभराटीसाठी आणि उन्नतीसाठी सतत कार्यरत आहेत. याच श्रमाची फलश्रुती म्हणून ठाणे महानगरपालिकेतर्फे त्यांना ठाणे गौरव पुरस्कार प्राप्त झाला. तसेच श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय पुरस्कार, सहकार रत्न आणि मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच समाजकारणातील कर्तृत्ववान व्यक्तींसाठीच्या ठाणे पुढारी सन्मानाने ते सन्मानित आहे. एक अशी व्यक्ती ज्याच्यामध्ये सगळ्यांना प्रेमाने बांधून ठेवण्याची क्षमता आहे ते म्हणजे आपले गावण साहेब. जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, ध्येयवेडी वृत्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता ज्यांच्या अंगी ठाई ठाई भरलेली आहे, अशा आपल्या गावण साहेबांना त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. गावण साहेब, देव तुम्हाला चांगलं आरोग्य आणि समृद्धी देवो आणि त्याचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहोत, हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना. जाता जाता फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं की परोपकाराचा घेऊन वसा, चालता तुम्ही कर्तव्यपथी. मृदू स्वभावे आपण आपुल्या, जोडली ऐसी अनंत नाती. पददलितांचे दुःख जाणून सावली त्यांची तुम्ही व्हावे, जगाच्या कल्याणासाठी उदंड आयुष्य देवाने तुम्हा द्यावे.